कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत। प्रमुख पाहुणे म्हणून समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर नारायण कांबळे सर हे या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत। त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चव्हाण सर हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत। तरी दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या वतीने विविध उपक्रम आम्ही राबवत असतो। कोविड-19च्या परिस्थितीमध्ये वेगवेगळे उपक्रम आपण ऑनलाईन घेत आहोत। त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। समाजशास्त्र विभागाने आतापर्यंत 4 राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केलेली आहेत। समाजशास्त्र विभागाकडून ISBN प्राप्त 4 पुस्तकं संपादित केलेली आहेत। समाजशास्त्र विभागातर्फे मानवी हक्क अभ्यासक्रम, बुद्ध अध्ययन केंद्र अशा पद्धतीचे विविध उपक्रम आम्ही महाविद्यालयामध्ये राबवत असतो। संशोधन पद्धती या विषयावर आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या विद्यापीठातील तज्ञ प्राध्यापक बोलवण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून केलेला आहे। आज आपण पाहत आहोत कोविड-19च्या परिस्थितीमुळे सगळीकडेच आपल्याला संशोधनाचं महत्त्व जाणवू लागलेलं आहे। जगभरातून संशोधन किती महत्त्वाचं आहे याविषयीच्या कल्पना आपल्या प्रत्येकाला येत आहे। प्रत्येक जण लस शोधून काढली का नाही, कोविड-19चे परिणाम काय होत आहे, सामाजिक आर्थिक स्थिती कशा प्रकारची निर्माण झालेली आहे आणि मग अशा अनेक समस्या निर्माण होत आहेत। या परिस्थितीमध्ये संशोधन हे खूप महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणून आमच्या महाविद्यालयाने अशा पद्धतीचा संशोधन पद्धती या विषयावरला हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, हा कोर्स आयोजित केलेला आहे। संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक आणि अनेक संशोधक विद्यार्थी जेव्हा आपण पाहतो संशोधन करत असतात, तेव्हा संशोधन करत असताना त्यांना अनेक प्रश्न उपस्थित होत असतात। अशा वेळेस त्यांना मार्गदर्शनाची गरज असते आणि अशा कोर्सच्या माध्यमातून निश्चितपणे हा कोर्स संशोधक विद्यार्थी असतील, अनेक प्राध्यापक असतील, सर्वांसाठीच निश्चितपणे हा उपयुक्त ठरेल असं मला वाटतं। या ठिकाणी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उद्घाटक म्हणून लाभलेले आपल्याला सर्वांना परिचित आहे। सरांचा परिचय देणं हे या ठिकाणी मला वाटतं गरजेचं आहे। सर हे प्राध्यापकांचं प्रतिनिधित्व सिनेटमध्ये करत असताना मी त्यांना जवळून अनुभवलेलं आहे। सातत्याने चळवळीमध्ये काम करणारे असे डॉक्टर जोगेंद्र सिंह भिशन सर, त्यानंतर दयानंद महाविद्यालय कला महाविद्यालय आचार्य म्हणून त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे। एक वेगळी ओळख आपल्या सगळ्यांना त्यांच्या कामातून झालेली आहे। असे उद्घाटक म्हणून लाभलेले आणि सातत्याने गुणवत्तेचा आग्रह धरणारे, विद्यापीठाच्या प्राधिकरणावर काम करताना अनेकांना न्याय मिळवून देणारे आणि आता विद्यापीठाची धुरा सांभाळत असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय जोगेंद्रजी भिशन सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। नमस्कार, आवाज येतो आपल्या सर्वांना? हो येतोय। नमस्कार, सुप्रभात। दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर या महाविद्यालयाच्या वतीने आयोजित या 5 दिवसीय FDP कार्यक्रमाचं मी उद्घाटन झालं असे या ठिकाणी प्रारंभी जाहीर करतो। मी संस्थेचे, महाविद्यालयाच्या प्राचार्यांचे, त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। एका महत्त्वपूर्ण अशा विषयावर प्राध्यापकांचा एकूण विकास त्या ठिकाणी साधण्यासाठी या FDP प्रोग्रामचं महाविद्यालयाने आयोजन केलं आहे। माझ्या शब्दांकनाच्या प्रारंभी आपण सर्व सहभागी झालेले आणि आयोजक या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सर्व सुरक्षित असाल
आपले कुटुंबीय सुरक्षित असतील, माझी होस्टला विनंती आहे की सेंट्रली तुम्ही सर्वांना म्यूट करून टाका. मी परत अनम्यूट होईल. सेंट्रली एकदा सर्वांना म्यूट करून टाका. आपण सर्वजण आणि आपल्या परिवारातील सर्व सदस्य हे सुरक्षित असतील अशी मी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. एका दुःखद घटनेची वार्ता आपल्या सर्वांना देत मी माझी मांडणी या ठिकाणी करेल. जगभर धुमाकूळ घालत असलेल्या या कोरोनानं भारतालाही सोडलं नाही, महाराष्ट्राला सोडलं नाही. आणि आजची स्थिती अशी आहे की आज आपल्या विद्यापीठातल्या कार्यक्षेत्रातल्या प्राध्यापकाला त्यांनी सोडलेलं नाही. आज सकाळीच आपला एक सहकारी सुरेश मुंडे, प्राध्यापक सुरेश मुंडे गंगाखेड यांचं कोरोनानं दुःखद निधन झालं. मी त्या दिवंगत आत्म्यास ईश्वर सद्गती देव अशी प्रार्थना करतो आणि मुंडे कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची परमेश्वर शक्ती देव. संदर्भ देण्याची दोन कारण. एक तर सुरेश मुंडे हे आपल्या विद्यापीठातल्या एका संलग्नित महाविद्यालयातील प्राध्यापक. दुसरा विषय हा ते राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि आपले सन्माननीय प्राचार्य देखील राज्यशास्त्राचे आहेत. आयोजन हे समाजशास्त्र विषयाने केलं आहे. समाजशास्त्र हा विषय ह्युमॅनिटीज अंतर्गत येतो, सोशल सायन्सचा विषय. आणि सुरेश मुंडे देखील समाजशास्त्राचे प्राध्यापक होते, राज्यशास्त्राचे प्राध्यापक. शेवटी नियती काय निर्णय घेते तो आपल्या हातातला विषय नाही आहे. परंतु या सर्व आपत्तीमध्ये देखील, संकटामध्ये देखील, या आलेल्या संकटाला आम्ही संधीमध्ये कसं रूपांतरित करू शकतो या भावनेतून दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि प्राचार्यांनी मिळून या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे की आलेल्या संकटामध्ये देखील एखाद्या या संकटाला आम्ही संधीमध्ये परिवर्तित करू आणि आमच्या प्राध्यापकातल्या कौशल्यांना आम्ही विकसित करू. घेतलेला विषय हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा विषय आहे. माझी सहभागी झालेल्या सर्व सहकारी प्राध्यापकांना अशी विनंती राहील की खऱ्या अर्थानं चिंतन करण्याची ही आवश्यकता आहे की आम्ही संशोधन का करतो, शोध का करतो, रिसर्च का करतो. आम्ही केवळ मला नेट सेट मधून सूट मिळाली पाहिजे, मला केवळ वेतनवाढ मिळाली पाहिजे एवढ्यासाठी जर मी संशोधन करत असेल ते हे आवश्यकच आहे, नाही अशातला भाग नाही आहे, ते मी मान्य करतो. परंतु असं असताना देखील केवळ तेवढ्यासाठी जर मी संशोधन करत असेल तर माझं संशोधन ज्या क्षणाला नेट सेट मधून मला सूट मिळून जाते आणि मी कायम होतो किंवा मला वेतनवाढ मिळते त्यावेळेस त्या संशोधनाची प्रक्रिया ही थांबते, थंडावते. संशोधन ही अखंडित अव्याहतपणे चालणारी ही प्रक्रिया आहे. माझ्या केलेल्या संशोधनाचा जसा मला नेट सेट म्हणून सूट मिळण्यासाठी उपयोग झाला, वेतनवाढ म्हणून उपयोग झाला, तसा मला आवश्यकता या विचार करण्याची की माझ्या या संशोधनाचा माझ्या नंतर माझ्या समाजाला, माझ्या देशाला कोणता उपयोग होणार आहे. जे निष्कर्ष त्यातून निघणार आहेत त्या निष्कर्षाचा या समाजासाठी, या देशासाठी, माझ्या राज्यासाठी कोणत्या प्रकारचा उपयोग होणार आहे. काही संशोधन हे अत्यंत दर्जेदार होतात, नाही अशातला भाग नाही. मी त्या प्रकारचं संशोधन करणाऱ्या सर्व संशोधकांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. परंतु दुसऱ्याही प्रकारचे संशोधन होतात हे देखील आपल्याला विसरता येणार नाही, नकारता येणार नाही. म्हणजे जे चांगलं संशोधन झालेलं आहे त्याचं अभिनंदन आपण केलंच पाहिजे, कौतुक केलंच पाहिजे. परंतु ज्या प्रकारचं कनिष्ठ दर्जाचं जर संशोधन होत असेल तर ते चांगल्या दर्जाचं झालेल्या संशोधनाला देखील त्या ठिकाणी काळीमा फासणारं ठरतं किंवा त्या विद्यापीठाची गुणवत्ता खालावणारं ठरतं, हेही आपल्याला मान्य करावं लागेल. या ठिकाणी संशोधन पद्धतीवर 5 दिवस हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम चालणार आहे.
म्हणजे प्रारंभ कुठून होतो तर अगदी विषय निश्चितीपासून प्रारंभ होईल. संशोधन पद्धती तर या वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधन पद्धती आहेत. मग विवेचनात्मक असेल, विश्लेषणात्मक असेल, तुलनात्मक असेल, या कोणत्या संशोधन पद्धतीने आपण संशोधन करतो आहोत ती तर संकल्पना आपण समजून घेतलीच पाहिजे. परंतु विषय निश्चित केल्यापासून तर शोध आराखडा कसा लिहावा, विषय तर शीर्षक कसं निश्चित करावं, गृहीतक कशी मांडावी, मांडलेल्या गृहीतकांच्या आधारावर निष्कर्ष आपण काय निघालेली आहे ती निष्कर्ष देखील ही कशा पद्धतीने आपण काढतो आहोत. आणि ती जर विषय आपला निश्चित चांगला असेल आणि त्यावर झालेलं संशोधन हे जर निश्चित चांगलं असेल, म्हणजे मला चांगला, आता मी ज्यावेळेस अधिष्ठाता होतो त्यावेळेस एक शोध प्रबंध मला चांगला आठवतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरचा तो प्रबंध होता आणि त्याच्यावरच्या ज्या निष्कर्ष फाइंडिंग त्यांनी काढलेल्या होत्या आणि ज्या शिफारशी रिकमेंडेशन त्यांनी केलेल्या होत्या त्या खरोखरच दर्जेदार होत्या. की मी म्हटलं की या प्रकारच्या ची गृहीतक, निष्कर्ष, फाइंडिंग अँड रिकमेंडेशन हे खरं पाहता आम्ही शासनाला कळवले पाहिजेत. कारण शासनाला पुढच्या योजना जर काही ठरवायच्या असतील तर त्या योजना ठरवत असताना या झालेल्या संशोधनाचा शासनालाही उपयोग होईल. म्हणून त्यावेळेस आपण असं म्हटलं होतं की जेवढे वर्षभरात शोधकार्य होतील त्या सर्व शोधकार्यातली गृहीतक, त्याचे निष्कर्ष आणि त्याच्या शिफारशी या आपण शासनाकडे अग्रेषित करू, ज्याचा शासनाला लाभ होईल. माझी अशी विनंती माझ्या सर्व सहकाऱ्यांना की आपण जे काम करणार आहात संशोधनाचं हे काम दर्जेदार असलं पाहिजे. मी कोणत्याही विषयाबद्दल बोलणार नाही, परंतु एक आपल्याला प्रसंग सांगतो, घटना सांगतोय की 307 आपल्या विद्यापीठातच घडलेली सांगतो. यावर कोणाला टीका करण्यासाठी हे मी सांगत नाहीये, याच्यातला योग्य तो सकारात्मक भाव आपण त्यातला घ्यावा की माझा बोलण्याचा उद्देश काय. मला आठवतं एक प्रकरण की एका शोध मार्गदर्शकाने आपल्या 4-5 विद्यार्थ्यांना, कदाचित यापूर्वी आपण ऐकलेही असेल माझ्या तोंडातून ही घटना, आपल्या 4-5 विद्यार्थ्यांना, संशोधक विद्यार्थ्यांना त्यांनी विषय दिले. विषय काय होते तर एका विद्यार्थ्याला विषय दिला होता मराठवाड्यातील चर्मकार समाजाचा चिकित्सक अभ्यास, दुसऱ्या विद्यार्थ्याला विषय दिला होता मराठवाड्यातील कुंभार समाजाचा चिकित्सक अभ्यास, तिसऱ्याला विषय होता मराठवाड्यातील सुतार समाजाचा चिकित्सक अभ्यास, चौथ्याला विषय होता मराठवाड्यातील वडार समाजाचा चिकित्सक अभ्यास. आणि ज्यावेळेस मी त्या सर्व संशोधनाच्या शोध आराखड्यांचं अवलोकन करायला लागलो, आपल्याला आश्चर्य वाटायला नको, ही वस्तुस्थिती आहे. त्या सर्व शोध प्रारूपांना मी अजूनही माझ्याजवळ ठेवलेला आहे. जर कोणाला शंका असेल तर ते मी दाखवू शकतो. अक्षरशः तंत्रज्ञानाचा किती व्यवस्थित उपयोग केला जातो त्याचं ते उदाहरण आहे. पण त्यांनी सेनॉप्सिस लिहिला होता आणि सेनॉप्सिस मध्ये आकडेवारी दिली होती की मराठवाड्यात साधारणतः इतक्या गावामध्ये एक 2812 गावामध्ये चर्मकार समाज सापडतो. संशोधन तंत्राचा वापर करून, तंत्रज्ञानाचा वापर करून त्या लिहिलेल्या सगळ्या स्क्रिप्टला फक्त फीड एवढंच करण्यात आलेलं होतं. इन्स्टेड ऑफ चर्मकार, फीड सुतार, पुन्हा दुसऱ्याला कुंभार, पुन्हा वडार. म्हणजे परिणाम काय झाला की बाकी समस्त सिनॉप्सिस ऍज इट इज, मराठवाड्यातल्या 2812 गावामध्ये चर्मकार सापडतात, तेवढ्याच गावामध्ये सुतार सापडतात, त्यांच्या समस्याही सारख्या. या प्रकारचं जर शोध कार्य जर असेल तर ते शोध कार्य पदवी म्हणून आपल्याला समाधान देऊन जाईल, आपल्याला त्यातून जे काही मिळवायचं ते मिळेलही, परंतु त्याचा समाजाला उपयोग होणार नाही. म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आपलं शोध कार्य हे कशा पद्धतीने दर्जेदार होईल याचा त्या ठिकाणी विचार करावा. मी पुन्हा एकदा महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, त्यांचे सर्व सहकारी ज्यांनी या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचं आयोजन केले त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. जे माझे सहकारी या कार्यशाळेत सहभागी झाले, या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये सहभागी झाले, त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या 5 दिवसीय फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामला माझ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद.
सर घ्या ना. हा, आदरणीय प्र कुलगुरू जोगेंद्रजी भिशेन सर यांनी जे मार्गदर्शन केलं ते निश्चितपणे आपल्या प्रत्येकाला उपयुक्त ठरणार आहे. यानंतर आमचे मित्र आणि समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, मराठी समाजशास्त्र परिषदेचे अध्यक्ष, सातत्याने वेगवेगळ्या चळवळीमध्ये काम करणारे डॉक्टर नारायण कांबळे सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. नारायण कांबळे सर हे आपल्याला मार्गदर्शन करतील. कांबळे सर आहेत का? सर, सरचा काही प्रॉब्लेम आहे का? हॅलो हॅलो कांबळे सर. हॅलो 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 अरविंद सर. अरविंद सर येतोय आवाज, मला येतोय. कांबळे सरांना बोला ना. कांबळे सर कांबळे सर जॉईन नाही झाले सर. जॉईन झालते ना पहिला ना. कॉल करू? सर कॉल करा सर. जॉईन झालेले आहेत सर, जॉईन झालेले आहेत. कॉल करा फक्त त्यांना. हॅलो सर. हॅलो हॅलो. हा हॅलो. हा सर, आवाज येतोय ना सर? हा हा सर बोला सर. हा माझा आवाज येतो का सर? हो येतोय बोला. दिगंबरराव बिंदू महाविद्यालय आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम या कार्यक्रमाचे उद्घाटक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू, आमचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर जोगेंद्र सिंह भिशेन सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंजाबरावजी चव्हाण सर आणि या कार्यशाळेचे संयोजक आणि माझ्या अभ्यास मंडळातील माझे सहकारी प्राध्यापक डॉक्टर रामचंद्र भिशे सर, या कार्यशाळेच्या अनुषंगाने सोबतच त्यांचे प्राध्यापक सक्करगे आणि संयोजनातील सर्व प्राध्यापक बंधू आणि या कार्यशाळेसाठी ऑनलाईन वरून उपस्थित राहिलेले सर्व सहभागी प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या संबंधानं आताच आदरणीय आपल्या विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर भिशेन सरांनी उद्घाटन केलं आहे आणि म्हणून आपल्याला या फॅकल्टी डेव्हलपमेंटच्या प्रोग्रामच्या संबंधानं आपल्याला मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. या कार्यशाळेसाठी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. हा अत्यंत महत्त्वाच्या अशा स्वरूपाचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि ह्या 5 दिवस चालणाऱ्या कार्यशाळेमध्ये प्रामुख्याने सामाजिक संशोधनाच्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अशा अनुषंगाने चर्चा होणार आहे आणि ही चर्चा एका वेगळ्या पद्धतीने घडून यावी, एक सैद्धांतिक दृष्टिकोनातून शास्त्रीय पद्धतीतून ही चर्चा घडून यावी, या पद्धतीची ही कार्यशाळा आज ऑनलाईनच्या माध्यमातून प्राध्यापक डॉक्टर भिशे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य पंजाबरावजी चव्हाण सर हे घेत आहेत आणि म्हणून मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आज सामाजिक संशोधनाच्या संदर्भामध्ये हे माझ्या माहितीप्रमाणे माझ्या विषयाच्या अनुषंगानं हे 3री-4थी कार्यशाळा आहे. परवाच नागपूर विद्यापीठामध्ये अशा संबंधितची कार्यशाळा झाली, परवाच 2री 5 दिवसाची एक कार्यशाळा झाली आणि आज हे 3ऱ्या या संशोधनाच्या संदर्भामधली कार्यशाळा होत आहे आणि या कोविडच्या काळामध्ये संबंध महाराष्ट्रामधून संबंध देशामधून आपण या विषयाच्या अनुषंगाने जोडले जाणार आहोत आणि म्हणून
मला या गोष्टीचा आनंद होतोय की संबंध महाराष्ट्रातली समाजशास्त्राची आणि सामाजिक शास्त्राविषयातली सगळी मंडळी या विषयाच्या मेथोडॉलॉजीच्या संबंधाने चर्चा करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहात आणि त्यामुळे हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून मला या ठिकाणी सांगावं वाटतं. आणि या कार्यशाळेचे आयोजन दिगंबरराव बिंदू कला महाविद्यालयाच्या माध्यमातून समाजशास्त्र विभागाच्या वतीने केलेलं आहे आणि त्यामुळे मला विशेष आनंद होत आहे. आणि म्हणून या कार्यशाळेच्या माध्यमातून सामाजिक संशोधनाच्या संदर्भामध्ये नव्यानं काही बदल घडून येत आहेत, त्या बदलांचा अभ्यास आणि संशोधनाच्या संदर्भामधले नवीन नवीन जे ट्रेंड येऊन पाहत आहेत त्या संदर्भामधली चर्चा घडून आणणं हे आज घडीला अपेक्षित आहे. आणि म्हणून या संबंधाची कार्यशाळा आज या संदर्भानं महत्वाची राहणार आहे. मित्रहो, सामाजिक संशोधन पद्धती हा आमच्या समाजशास्त्र विषयामध्ये अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा आहे. आम्हाला BA पासून ते MPhil पर्यंत हा विषय शिकवला जातो आणि त्यामुळं या विषयामध्ये सामाजिक संशोधन कसं करावं आणि ते कोणत्या पद्धतीने करावं या संदर्भाची चाहूल, या संदर्भाची कल्पना, पूर्वकल्पना एकंदरीत या सामाजिक संशोधन पद्धतीच्या शास्त्रामुळे आम्हाला सहजरित्या मिळू शकते. परंतु सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडून येत आहेत आणि त्या बदलांचा भाग म्हणून आपल्याला त्या संबंधानं विचार करणं हे महत्वाचं आहे. कारण सामाजिक क्षेत्रामधली संशोधनाची व्याप्ती आणि त्या संदर्भामधलं ज्ञान क्षेत्राची व्याप्ती जर विकसित करायची असेल तर चांगल्या पद्धतीचे संशोधन होणं हे काळाची गरज आहे. कारण सरांनी आताच एक भाग सांगितलेला होता की सामाजिक क्षेत्रातील संशोधन कोणत्या पद्धतीने होत आहेत आणि त्या पद्धतीनं ही संशोधन जर अशा पद्धतीने जर व्हायला लागली तर उद्याच्या पिढीला आपण कोणत्या पद्धतीने पुढे जाणार आहोत किंवा कोणत्या पद्धतीने विचार देणार आहोत किंवा ज्ञान क्षेत्र कशी विकसित करणार आहोत हा एक महत्वाचा प्रश्नांकित होतो. आणि म्हणून मला असं वाटतं की सामाजिक क्षेत्रातील ज्ञानाच्या क्षेत्रातील व्याप्ती अधिक विकसित करण्यासाठी आणि नवीन नवीन ज्ञानाची चाहूल घडून आणण्यासाठी सामाजिक संशोधन पद्धती हे च्या दृष्टिकोनातून संशोधन हे विकसित झाली पाहिजे हा एक त्याच्यामधला महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. कारण जोपर्यंत तुम्ही एखाद्या गोष्टीचा शोध घेण्यासाठी किंवा एखाद्या सूक्ष्म पद्धतीनं संशोधन करण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर किती महत्वाचा आहे हे आपणा सर्वांना ज्ञात आहे. कारण संशोधन अधिक विकसित होण्यासाठी आणि ती अधिक अचूकपणे टिपण्यासाठी त्या पद्धतीचा जर संशोधनामध्ये वापर केला तर खरोखरच मला असं वाटतं की संशोधन पद्धती ही अधिक आणि विकसित होऊ शकेल. म्हणून याच्यासाठी मला असं वाटतं की प्रामुख्यानं सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये नवीन ज्ञानाचा शोध घेणं आणि जुन्या ज्ञानाच्या संबंधामध्ये परीक्षण करणं हा एक त्याच्यामधला महत्वाचा भाग मला वाटतो. कारण अनेक घटना घडून गेलेल्या असतात, परत त्या घटनांची पुनर्पडताळणी करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करता आज संशोधन क्षेत्रामध्ये प्रामुख्यानं आज नवीन ट्रेंड येऊन पाहत आहेत, नवीन गोष्टी घडून येत आहेत. तर त्या गोष्टीचा सहसंबंध कशा पद्धतीने जोडता येऊ शकेल या संबंधीची विचार करणं, या संबंधीची विचाराची बाजू समजून घेणं आणि पद्धतीशास्त्राचा एक चांगल्या पद्धतीनं अभ्यास करणं हा एक महत्वाचा भाग बनलेला आहे. आज सामाजिक संशोधन क्षेत्रामध्ये अनेक सामाजिक क्षेत्र आणि सामाजिक शास्त्रामधून संशोधन केली जात आहेत, पण त्या शास्त्रामध्ये संशोधन पद्धतीचा प्रामुख्यानं वापर केला जात नाही. मला आता सरांनी ज्या पद्धतीनं विधान केली, त्या पद्धतीने त्यांची विचाराची मांडणी केली, त्या मताशी मी सहमत राहून पुढे एक वाक्य वापरतो की अनेक सामाजिक शास्त्रामध्ये संशोधन पद्धतीचा तर एक चॅप्टरच नसतो. मग संशोधन कशाला म्हणायचं? आता केवळ एक उदाहरण म्हणून मी सांगतो की बऱ्याचदा समाजशास्त्रीय एखादा विषय घेतला जातो आणि समाजशास्त्रीय अभ्यास किंवा समाजशास्त्रीय अध्ययन अशा पद्धतीचा शब्द प्रयोग केला जातो. म्हणजे समाजशास्त्रीय अध्ययन कशाला म्हणायचं? तर त्याच्यामध्ये थेरॉटिकल बेस नसेल,
किंवा त्याला सिद्धांताचा जर आधार नसेल तर आपण कोणत्या पद्धतीचं संशोधन करीत आहोत, हा एक मला महत्वाचा भाग या संबंधानं आपल्या पुढे ठेवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही पद्धती आहेत की ज्या पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला त्या संबंधीचं संशोधन करणं सहजरित्या शक्य होऊ शकतं. जर आपल्याला त्या पद्धतीने जर आपण योग्य पद्धतीनं जर आपण संशोधन करू शकत नसलो तर आपण त्या अचूक निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही असं मला एक वाटतं. जुन्या पिढीनं ज्या काही चुका केलेल्या असतील त्या नवीन पिढीनं चुका करू नये त्या मताचा मी आहे. कारण जुन्या काळात कोणते संशोधन झाले, कोणत्या पद्धती घडल्या हा वेगळा भाग, परंतु त्यांनी जे गोष्ट केली म्हणून आपण ती गोष्ट करावी या पद्धतीशी या गोष्टीशी आम्ही सहमत नाही. कारण नव्यानं जुन्या गोष्टींच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये नव्यानं काही करता येऊ शकतं का या संबंधाचा विचार हा संशोधनामध्ये केला पाहिजे. एकंदरीत संशोधन हे काळाची पावले ओळखून आपण केली पाहिजे, कारण येणाऱ्या पिढीला त्याच्यापासून फायदा हा झाला पाहिजे अशा स्वरूपाची संशोधन होणं हे तितकीच महत्वाचे आहे. परंतु काही जे दुर्लक्षित राहिलेले जे मुद्दे आहेत किंवा दुर्लक्षित राहिलेले जे पैलू आहेत संशोधनापासून, तर ते असे पैलू सुद्धा त्यांना प्रकाशात आणणं, त्यांना उजेडात आणणं हे देखील संशोधनाचं महत्वपूर्ण कार्य राहिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या संबंधीनं संशोधनातून नवीन विचार आणि त्या संबंधातली तथ्य सिद्धांत या संबंधीचं संशोधन घेण्याचं काम हे पद्धतीशास्त्रामधून चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं याच्यावर माझा विश्वास आहे. आणि म्हणून या संबंधीची चर्चा एकूणच कार्यशाळेच्या माध्यमातून झाली पाहिजे. कारण साधक बाधक चर्चा तर होणं अपेक्षितच आहे, परंतु संशोधन जी होती सामाजिक, विशेष करून सामाजिक शास्त्रामधली जी संशोधन आहे ती संशोधन होत असताना एका विशिष्ट पद्धतीतून एका विशिष्ट पातळीवरून ही झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पद्धतीशास्त्राचा वापर हा झाला पाहिजे. बऱ्याचदा संशोधनाच्या संबंधामध्ये बऱ्याचदा संशोधन होतं आणि शेवटच्या वाहवाच्याला आम्ही सहज विचारलं जातो की हे जे तुम्ही संशोधन केलं ते हे कुठल्या सिद्धांताशी निगडीत आहे, तर त्यावेळेस तो संशोधक सांगायला कमी पडतो. तर अशा वेळेस तुम्ही जे करत असलेलं जे संशोधन आहे ते कुठल्या थिअरीमध्ये बसतं आणि कुठली थिअरी त्या संशोधनाला अपेक्षित आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. केवळ कथा सांगणं किंवा कथानकाच्या माध्यमातून एखादी सिद्धांत मांडणं किंवा संशोधन करणं त्याच्यामधून पुढे काय आउटपुट येणार या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून सामाजिक शास्त्रामधली संशोधनं ही उद्याच्या समाजाला विकसित करण्यासाठी महत्वपूर्ण राहिलेली आहे. आता उदाहरण म्हणून मी सांगतो की आता सरांनी उहापोह केलेला होता की शेतकऱ्यांच्या समस्येच्या संदर्भामधला जो थिसिस होता, सरांनी सभागृहामध्ये त्या थिसिसचं कौतुक केलेलं होतं. कारण त्यांनी जे केलेल्या शिफारशी होत्या त्या शिफारशी ह्या शासनापर्यंत पाठवल्या पाहिजे. कारण चांगल्या शिफारशी असतील तर केवळ तिथंच न थांबता पुढच्या पिढीला त्याचा फायदा किंवा पुढच्या येणाऱ्या समाजाच्या विकासासाठी कसा फायदा करून घ्यायचा या संबंधीचं संशोधन होणं जिकिरीचं आहे. आणि त्या संबंधाचे संशोधन करण्यासाठी जर आपल्याला चांगल्या पद्धतीने जर संशोधन करायचं असेल, सामाजिक विकासाच्या दृष्टिकोनातून संशोधनाची मांडणी करायची असेल तर आपल्याला प्रामुख्यानं समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ज्या सामाजिक संशोधन पद्धती आहे त्या पद्धतीचा प्रामुख्यानं वापर करावाच लागेल. माझ्या माहितीप्रमाणे समाजशास्त्राच्या अभ्यासामध्ये या संशोधन पद्धतीचा अनेक दिवसापासून हा विषय तर आम्हाला BA लेवलला अनेक दिवसापासून शिकवला जातो. माझे साधारणपणे माझ्या काळामध्ये 91-92च्या काळामध्ये सुद्धा हा विषय BA लेवलला होता. तर तो विषय कळत न कळतपणे आमच्यावर तो संस्कारित करून जातो. परंतु या संबंधाची जी कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण ह्या सगळ्या पद्धतीची आपण संशोधनाच्या पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. पण हे करत असताना माझी एक आपणा सर्व अभ्यासकांना संशोधकांना एक नम्र विनंती आहे की हे सगळी चर्चा झाली ती चर्चा आपल्या संशोधनामध्ये उतरली पाहिजे. केवळ वरवर चर्चा केली पण संशोधनाच्या मध्ये त्या प्रबंधामध्ये जर येत नसेल तर या चर्चेला काही अर्थ राहत नाही. बऱ्याचदा या संशोधन पद्धतीमध्ये सांगितलं जातं एक आणि मांडलं जातं एक. मग ते बऱ्याचदा काय होतं की मग लोकांना वाटतं की मग आपण संशोधन पद्धती शिकलो कशासाठी. बऱ्याच मी विषयाच्या संबंधानं आता सर म्हटल्याप्रमाणे मी कुणावर टीका करणार नाही, पण मी बऱ्याचदा संशोधनाच्या संबंधानं मी ज्यावेळेस वाहवाला बसतो त्यावेळेस मला काही गोष्टी लक्षात येतात. बऱ्याचदा अनेक विषयाच्या मी वाहवाला बसतो त्यावेळेस त्यांच्या थिसिसमध्ये कुठंच संशोधन पद्धती नसतं.
आणि केवळ संशोधन पद्धती नसतं आणि त्याच्यामुळे त्यांचे निष्कर्ष कशाच्या आधारावर काढले, कसे सत्य मानले, कुठला डाटा तुम्ही संकलित केला, काही नसतं. मग आपण अशा संबंधाला संशोधन म्हणणार का? हा आत्मपरीक्षण करण्याचा हा भाग आहे. केवळ कोणावर टीका टिप्पणी म्हणून नाही किंवा मी या पिढीतला आहे म्हणून म्हणत नाही, केवळ सांगणं हा महत्वाचा भाग आहे असं म्हणून म्हणत नाही, तर माझ्या पिढीने केलेल्या चुका आता नव्या पिढीने सुधारण्याची गरज आहे. कारण संशोधनामध्ये बदल झालेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये रेफरन्स कोणत्या पद्धतीने घ्यावं या संदर्भानं अनेक लायब्ररीमध्ये, ग्रंथालयामध्ये अनेक पुस्तकं धुंडाळली जात होती. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. तर त्या परिस्थितीमध्ये आज प्रामुख्यानं कॉम्प्युटरचं युग आलेलं आहे आणि या कॉम्प्युटरच्या युगामध्ये तुम्हाला नाही ते संदर्भ ग्रंथ, नाही ती माहिती, जगामधली सगळीच माहिती, ती वास्तवाची माहिती ही सहजपणे एका क्लिकवर तुम्हाला मिळू शकते. आणि म्हणून संशोधन हे काळाची पावलं टाकून आणि समाजाच्या विकासाच्या अनुषंगाने असतील तर ते अधिक फलदायी ठरू शकतात, विकसित होऊ शकतात. आणि म्हणून याच्यासाठी सर्व अभ्यासकांना माझी नम्र विनंती आहे की आपलं संशोधन केवळ पीएचडी मिळवण्यापुरतं नसून तर त्याच्यामधले वास्तवदर्शीपणा आणि त्याच्यामधला एक चांगला पद्धतीचा विकसित दृष्टिकोन लक्षात घेऊन आपण हे केलं पाहिजे. एखादा सिद्धांत कशा पद्धतीने डेव्हलप करता येऊ शकतो, आपल्या विषयामध्ये आपण सुद्धा डेव्हलप करू शकतो. एखादं संशोधन केलं तर त्या संशोधनामधून नवीन सिद्धांताची निर्मिती कोणत्या पद्धतीने करता येऊ शकते. आता वंचिततेचा दृष्टिकोन हा माझ्या माझ्या अभ्यासाचा एक महत्वाचा कळीचा मुद्दा राहिला की माझ्याकडे जी संशोधनं झाली ती वेगवेगळ्या पद्धतीतून झालेली दिसून येते. काही दलितवादी दृष्टिकोनातून अभ्यास केला गेला, काही वंचिततेच्या दृष्टिकोनातून केला गेला, काही इथनोग्राफीच्या माध्यमातून आम्ही विषय मांडण्यात आला. म्हणून वेगवेगळ्या पद्धतीतून या सामाजिक शास्त्राचा विकास करणं हे संशोधन पद्धतीचा महत्वाचा भाग आहे. केवळ कथानक सांगून जमत नाही, तर त्याला वास्तवदर्शी स्वरूप आणणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत याला वास्तवदर्शी किंवा सत्यता पडताळून पाहता येत नाही तोपर्यंत त्याला शास्त्र म्हणता येत नाही. म्हणून शास्त्राची गरिमा किंवा शास्त्र हे सत्यतेवर टिकवण्यासाठी प्रामुख्यानं आपल्याला त्या संबंधाची चर्चा, त्या संबंधीच्या पद्धती ह्या संशोधनामध्ये प्रामुख्यानं वापराव्या लागतील. माझ्या माहितीप्रमाणे 1998 मध्ये ह्या सुपर कॉम्प्युटरचा पहिला प्रयोग भारतामध्ये सुरुवात झाला. साधारणपणे संशोधनामध्ये सुपर इन्फॉर्मेशन हवे आणि सायबर स्पेस, इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये महाविद्यालय, विद्यापीठ आणि अनेक संशोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये केलेला दिसून येतो. आता आपल्याकडं या सगळ्या माध्यमातून सगळ्या गोष्टी आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या संशोधन पद्धतीच्या माध्यमातून संशोधन करणं आणि संशोधन प्रक्रियेत झालेल्या विकासामुळेच काही निर्माण झालेल्या ज्या काही गुंतागुंती आहेत त्या गुंतागुंती सुद्धा सहजपणे सोडविता येऊ शकतात. आज देशामध्ये विविध स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते सामाजिक शास्त्राचा अभ्यासक म्हणून मी आपल्याला नम्र सांगू इच्छितो की देशामध्ये नव्यानं निर्माण झालेले जे काही प्रश्न आहेत ते वंचितांचे प्रश्न असतील किंवा प्रस्थापितांचे प्रश्न असतील, राजकारणामध्ये निर्माण झालेले प्रश्न असतील, समाजकारणामध्ये बदलत्या अर्थव्यवस्थेमध्ये, तर हे सगळे प्रश्न एका वेगळ्या पद्धतीतून त्याची जर मांडणी, शास्त्रीय दृष्टिकोनातून जर मांडणी किंवा आपल्या पद्धतीशास्त्रामधून जर मांडणी केली तर खरोखर आपण जे उद्दिष्ट ठेवलेले आहेत त्या उद्दिष्टापर्यंत आपण सहजरित्या गाठता येऊ शकतं असा एक मला आत्मविश्वास वाटतो. व तू हे करीत असताना आपण वेगवेगळ्या पैलूंचा प्रामुख्यानं संशोधनामधले जी काही वेगवेगळे पैलू आहेत, जे गृहीत कृत्य असेल, तथ्य संकलन असेल, संशोधन अहवाल लेखनाच्या संदर्भात असेल, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करणं हा महत्वाचा आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या संशोधनाला या पद्धतीशास्त्राचा अर्थ लावू शकत नाही किंवा पद्धतीशास्त्र टच करू शकत नाही किंवा पद्धतीशास्त्राचा आधार घेऊ शकत नसेल तर त्याला संशोधन म्हणणं हे कितपत योग्य आहे हे तुम्ही समजा. कारण सामाजिक शास्त्रामधून चांगल्या पद्धतीचे निष्कर्ष जर काढायचे असतील, अचूक स्वरूपाचं संशोधन करायचं असेल तर आपल्याला त्या संबंधामधल्या योग्य पद्धतीच्या गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतील, त्या संबंधीची चर्चा करावी लागेल, तरच आपण खरोखर योग्य आपल्या ज्या संशोधनामध्ये जे आपण उद्दिष्ट मांडलेले आहेत जे त्या निष्कर्षापर्यंत सहजरित्या पोहोचू शकतो. व तू याच्यासाठी काही पडताळणी आहेत, बऱ्याचदा गृहीत कृत्य आहेत. गृहीत कृत्याच्या संबंधानं मी ज्यावेळेस वायवाला बसतो त्यावेळेस वायवाच्या संबंधाने मी विचारलं की आपण मांडलेले गृहीत कृत्य हे यशस्वी झालेले आहेत का अयशस्वी झालेले आहेत, तुम्ही याची पडताळणी कशी केली. तर बऱ्याच संशोधकांना प्रश्न पडतो की हा एक नवीन कुठला प्रश्न आला आणि म्हणून हे काही नवीन प्रश्न नाहीत, परंतु आपण त्याच्याकडं
थोडंसं वेगळ्या पद्धतीने पाहतो. म्हणून ती गोष्ट न पाहता आपण एक शास्त्रीय संशोधक अभ्यासक म्हणून ज्यावेळेस आपण या गोष्टी विचारात घेतो त्यावेळेस त्या संबंधीची चर्चा, त्या संबंधाच्या पद्धतीचा अभ्यास करणं मला त्या दृष्टिकोनातून महत्वाचं वाटतं. कारण संशोधनाचे निष्कर्ष अचूक टिपण्यासाठी संशोधन पद्धती ही एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारची पद्धती आहे असं मला वाटतं. कारण संशोधनामधले जे क्षेत्र आहे, तुम्ही जे ठरवून दिलेलं क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये जाऊन त्या संबंधीच्या मुलाखती असतील, त्याचं डाटा कलेक्शन असेल, त्याचं टॅब्युलेशन असेल, ती तुम्ही कशा पद्धतीने करणार या संबंधीची जर मांडणी आपल्या संशोधन पद्धतीमध्ये जर केली तर मला असं वाटतं की त्यांनी मांडलेले संशोधन, त्यांनी मांडलेलं जे निष्कर्ष आहे ते अचूक पद्धतीचं निघू शकेल यामध्ये शंका नाही. परंतु या सगळ्या गोष्टींनी भिसे सरांनी ज्या वेगवेगळ्या पद्धतीची जी या 5 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये विषय ठेवलेले आहेत ते सुद्धा अत्यंत महत्वाचे आहेत. आणि एक अभ्यासक म्हणून सुद्धा ही सगळी मंडळी महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये एक चांगले या विषयाचे अभ्यासक म्हणून त्यांचं नाव आहे, जे धनराज पाटील हे संशोधन पद्धतीतील सैद्धांतिक दृष्टिकोनाचा सहसंबंध या संबंधाची विषयाची ती मांडणी करणार आहेत. आणि ती मांडणी तुमचा जो विषय आहे तो विषयाच्या मी आताच म्हटल्याप्रमाणे की आपल्या विषयाला जर सिद्धांताचं जर आधार नसेल तर ते संशोधन मानायचं का, हा महत्वाचा भाग आहे. केवळ एखाद्या गोष्टीसाठी जर तुम्ही संशोधन करत असाल आणि त्याला जर आधार नसेल तर त्याला संशोधन म्हणणं हे एक जिकिरीचं बनतं. आणि म्हणून त्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचा वापर या कार्यशाळेच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या कार्यशाळेच्या माध्यमातून मला परत एक महत्वाचा मुद्दा, एक सामाजिक शास्त्राचा अभ्यासक म्हणून मला आपल्या पुढे मांडा वाटतं की केवळ सामाजिक शास्त्राच्या पद्धतीची चर्चा करून चालत नाही, तर ते आपल्या संशोधनामध्ये कसं मांडता येईल याचा सगळ्या संशोधकांनी, अभ्यासकांनी आणि मार्गदर्शकांनी याचा प्रामुख्याने अभ्यास केला पाहिजे. मी या मताचा आहे. मी बऱ्याचदा अनेक लोकांना विचारतो की संदर्भ ग्रंथ सूची कोणती वापरली. आता तुम्ही एपीएस सिस्टीम मध्ये जर गेलात तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्हाला दिले. अमेरिकन पद्धतीमध्ये गेलात त्याला मान्यता दिलेली आहे. काही लोक डॉक्टर म्हणून वापरतात, काही प्राध्यापक म्हणून लिहितात, कोणी नावच लिहितं, कोणी पुस्तकच लिहितं, तर कोणी पुस्तकाचं अगोदरच नाव लिहितं. पण ह्याला संदर्भ सूची म्हणतात का, ह्याला संदर्भ ग्रंथ देण्याची पद्धत म्हणतात का, याचाही विचार करण्याची गरज आहे. माझ्या विषयामध्ये अनेक लोक असे आहेत की मी बऱ्याचदा बोललो तर त्यांना वाईट वाटतं, परंतु ह्याला एक मेथड आहे, शेवटच्या भागापर्यंत मेथड आहे की तुम्ही संदर्भ सूची सुद्धा देता ती अल्फाबेटिकल प्रमाणे तर आलीच पाहिजे. परंतु ते अल्फाबेटिकल प्रमाणे येत असताना बऱ्याचदा आपण डॉक्टर लिहितो, प्राध्यापक लिहितो, बऱ्याचदा हे लिहिण्याची जी पद्धती आहे ह्या पद्धती एकंदरीत चुकीची आहे. म्हणून त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय लिहिलं पाहिजे, नाव लिहिलं पाहिजे का आडनाव लिहिलं पाहिजे, तिथं कुठं फुल स्टॉप असला पाहिजे, कोणतं वर्ष कुठं असलं पाहिजे, त्याचं प्रकाशन काय असलं पाहिजे, ही सगळी जी मेथड आहे ती मेथड दिलेली आहे. ही जरी तुमच्या नजरेमध्ये क्षुल्लक वाटत असली तरी पाहणारा माणूस हा त्याच्यामधला शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणारा माणूस हा या गोष्टीचा विचार करतो की मग संशोधन कशा पद्धतीचं. माझ्या दृष्टिकोनातून संशोधन पद्धती आणि निष्कर्ष लिहित असताना त्या गोष्टी गांभीर्यानं पाहिलं पाहिजे, पण तो बऱ्याचदा होत नाही. बऱ्याचदा प्रश्न पडतो की रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचा भाग अनेक सामाजिक शास्त्रामध्ये घेतला जातो, पण बऱ्याचदा सामाजिक शास्त्रामध्ये रिव्ह्यू ऑफ लिटरेचर काही शास्त्र वापरतात, काही शास्त्र वापरत बी नाहीत. पण जे कोणी वापरतात त्यांचा सन्मान करून मी बोलतो, आणि जे कोणी वापरत नाही त्यांनी विचार करावा की रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हा एक त्याच्यामधला की आतापर्यंत जी संशोधनं झाली त्या संशोधनापेक्षा माझं संशोधन कशा पद्धतीचं वेगळं आहे, आणि त्यांनी कोणी जर संशोधन इथपर्यंत आणलं असेल तर त्यांचा पुढचा राहिलेला भाग मी पुढे कसं घेऊन निघालेलो आहे हे सांगण्यासाठी रिव्ह्यू ऑफ लिटरेचरचा भाग घेतला पाहिजे. परंतु दुर्दैवानं रिव्ह्यू ऑफ लिटरेचर विषयाशी संबंधित असलं पाहिजे, त्या विषयाशी कनेक्टेड असलं पाहिजे. तर बऱ्याचदा घ्यायचं म्हणून जर घ्यायला निघाले तर त्यालाही अर्थ नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सतत मार्गदर्शकांनी सुद्धा व्यवस्थित त्या संशोधकाकडून करून घेतल्या पाहिजे या मताचा मी आहे. बऱ्याचदा विद्यार्थ्याचा संशोधन पाहण्याचा कल हा वेगळा असतो की विद्यार्थ्यांना वाटतं की लवकरात लवकर पीएचडी होऊन जावी आणि अभ्यास लवकर संपावा असं वाटतं. ती त्याची चूक नाही असं मी समजतो. पण मार्गदर्शकांनी मात्र घाई न करता ते कुठले मुद्दे राहिलेले आहेत, कोणते मुद्दे किती महत्वाचे आहेत आणि कोणत्याला फोकस करणं गरजेचं आहे या गोष्टी तपासून पाहणं हे संशोधक अभ्यासकांचं देखील महत्वाचं आहे.
आणि मार्गदर्शकाचं देखील महत्वाचं आहे. परंतु बऱ्याचदा अशा गोष्टी घडतात आणि म्हणून मला असं वाटतं की केवळ संशोधक विद्यार्थी त्याला कारणीभूत नाही, तर मार्गदर्शक सुद्धा हा जाणीवपूर्वक चांगल्या पद्धतीने अभ्यास करणारा असेल तर ते संशोधन पुढे जाऊ शकतं. आणि केवळ जर मी इथपर्यंत ह्याला होऊन जाऊ द्या जर असे करत असाल तर त्या संशोधनातून होणारे जे प्रश्न आहेत किंवा संशोधनाचे जे कळीचे मुद्दे आहेत ते बाहेर येऊ शकणार नाहीत आणि त्याचा फायदा उद्याच्या समाजाला होऊ शकणार नाही. म्हणून याच्यासाठी ह्या गोष्टी आता तुमच्या पुढे प्रश्नही पडला असेल की यांच्या पिढीनं काय केलं, माझ्या पिढीनं जे केलं नाही की तुमच्या पिढीनं केलं पाहिजे, माझ्या पिढीत ज्या चुका झाल्या त्या तुमच्या नवीन पिढीनं सुधारल्या पाहिजे, हा याच्यामधला महत्वाचा भाग आहे. किंवा जुन्या पिढीनं नवीन पिढीवर टीका करावी हा भाग नाही. हे नीटपणे समजून घेणं काळाची गरज आहे. कारण एकंदरीतच सामाजिक संशोधन पद्धतीमध्ये आपण जर त्या वेगवेगळ्या प्रकारच्या जर पद्धती वापरल्या तर त्या पद्धतीनुसार जर आपण संशोधन केलं तर मला असं वाटतं की ते संशोधन अत्यंत विश्वासार्हता निर्माण करणारं होऊ शकतं. आणि म्हणून त्या पद्धतीनं आपण सामाजिक शास्त्राचे अभ्यासक म्हणून या सगळ्या गोष्टी निर्माण कराल अशी आपल्याकडून एक अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर मी परवाच्याच एका कार्यशाळेमध्ये असं म्हणालो की संयोजकांनी संशोधनाच्या संबंधामध्ये चर्चा घडवून आणली, परंतु संशोधन अहवाल लेखनाच्या संदर्भामध्ये सुद्धा आता विषय तो दिलेला आहे बोरा सरांच्या संदर्भामध्ये की त्यांनी शिफारशी कशा कराव्या या संबंधाने. परवाच नागपूरला जी कार्यशाळा झाली त्या कार्यशाळेमध्ये संशोधन अहवाल लेखनाच्या संदर्भामध्ये खूप सुंदर पद्धतीने मांडणी झाली. तशाच पद्धतीची मांडणी याही कार्यशाळेत होऊ शकेल असं मला वाटतं. कारण संशोधनाचा एक महत्वाचा भाग म्हणून आपण संशोधन अहवाल लेखनाच्या संदर्भात पाहतो, पण बऱ्याच वेळा शिफारशी कोणत्या करायच्या, अनेक वेळा जवळजवळ 50-60 शिफारशी संशोधन. परंतु माझ्या माहितीप्रमाणे जी तुमच्या संशोधनामधून जे स्ट्रॉंग वाटते, तुमच्या संशोधनाशी निगडीत जी गोष्ट आहे ती गोष्ट जर तुम्हाला त्यामध्ये आमूलाग्र बदल होणं अपेक्षित वाटतं, तीच गोष्ट शिफारस जर केली तर ती महत्वाची आहे. पण 50 शिफारशी जर तुम्ही संशोधन करायला लागला तर तेही तेवढं मला स्वतःला असं वाटतं की ते थोडंसं आवर घालणं त्याच्यावर महत्वाचं आहे. कारण शिफारशी या तुमच्या नजरेस भरणाऱ्या असाव्या, कारण लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही शिफारस या संबंधाची महत्वाची राहिली आहे. आणि म्हणून या शिफारशीच्या संबंधानं करण्यासाठी अहवाल लेखन हा एक महत्वाचा भाग आहे. आणि अहवाल लेखनाच्या संदर्भानं आपण एकूण संशोधनामध्ये केलेलं काम त्या अहवाल लेखनामध्ये महत्वपूर्ण ताकदीनं मांडता आलं पाहिजे. आणि या गोष्टीचा विचार संशोधकांनी आणि संशोधन मार्गदर्शकांनी केला पाहिजे. केवळ संशोधन मार्गदर्शक संशोधकाला सांगून मोकळं व्हावं याही मताचा मी नाही, तर त्या संशोधकांनी आपण मांडलेल्या किंवा आपण कल्पलेल्या काही संशोधनातल्या संबंधातल्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत का नाही याही गोष्टी परत परत तपासून पाहणं हे महत्वाचं आहे. तरच ते संशोधन उद्याच्या पिढीला योग्य पद्धतीने होऊ शकेल असं मला वाटतं. आता संशोधन 5 दिवसांमध्ये शाळेमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करणार आहात. पण मी पाठीमागच्या कार्यशाळेमध्ये महत्वाचा मुद्दा मांडलेला होता की आज नव्याने गाईड झालेले भरपूर लोक आहेत. त्या नव्याने गाईड झालेल्या लोकांना सुद्धा याच्यामधलं मार्गदर्शन होणं अभिप्रेत आहे. कारण तुम्ही नवीन काय मांडणार आहात, कोणत्या मेथॉडॉलॉजीमध्ये मांडणार आहात, कोणतं पद्धतीशास्त्र वापरणार आहात, कोणता सिद्धांत घेणार आहात, या सगळ्या गोष्टीची मांडणी प्रामुख्याने याच्यामधून होऊ पाहते आहे. आणि म्हणून मला या मेथॉडॉलॉजीच्या संबंधानं आज संबंध महाराष्ट्रभर जी चर्चा व्हायला लागलेली आहे ती चर्चा एकंदरीतच महत्वपूर्ण वाटते. कारण अशा कार्यशाळेच्या माध्यमातून संशोधनाच्या संबंधीनं जी काही साधक बाधक चर्चा होणार आहे किंवा वेगवेगळ्या ज्या राहून गेलेल्या त्रुटी आहेत त्या त्रुटी सुद्धा आपल्याला दूर करता येऊ शकतील. आता माझ्या ज्या काही त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्रुटी सुद्धा अशा पद्धतीतून नव्या पिढीकडून नव्या विषयाच्या पद्धतीतून नवप्रवाहाच्या माध्यमातून आपल्याला दूर करता येऊ शकतात. आणि म्हणून ही कार्यशाळा सामाजिक संशोधनाच्या संबंधानं अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाची असणार आहे. त्याचबरोबर परत मला एक मुद्दा महत्वाचा मांडायचा की संशोधनामध्ये संशोधन मार्गदर्शकांनी रिपोर्ट कसा लिहावा या संबंधाची सुद्धा चर्चा होणं अपेक्षित आहे. मी गेल्या कार्यशाळेमध्ये हा मुद्दा मांडलेला होता, परंतु तुम्ही मात्र तो अभ्यास किंवा त्या संबंधाची घेतलेला नाही. आता मी पाहतो, मी एकंदरीत या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे मला काही रिपोर्ट पाहायला मिळतात. त्यावेळेस काही लोक रिपोर्ट हे आता
ठीक आहे, तुम्ही हातानच का लिहित नाही याच्याबद्दल माझा वाद नाही, परंतु असे निरुत्साही उत्साहानं लिहिल्यासारखं एका पानामध्ये काही याच्यामध्ये असं एकंदरीत काही नसल्यासारखं देतात. मग मला सांगा, तुम्ही विद्यार्थ्यांना कोणत्या पद्धतीने हे करता? तर रिपोर्ट कसा लिहावा, रिपोर्टमध्ये स्ट्रॉंगनेस कोणता असलं पाहिजे, त्या संशोधनामध्ये किंवा त्या शोध प्रबंधामध्ये स्ट्रॉंगनेस काय आहे, विकनेस काय आहे, आणि ह्या संशोधन कुठपर्यंत आलेलं आहे आणि त्याला पुढे पुढे घेऊन जायचं, त्याच्या दिशा आपण स्पष्ट करता आल्या पाहिजे. हे संशोधन हे रेफरीचं काम. पण बऱ्याचदा मी टीका करत नाही, मी सुद्धा रेफरी, मी सुद्धा तुमचाच भाऊ आहे, पण केवळ निरुत्साही उत्साहीने जर असं करत असाल तर त्याला काही अर्थ नाही. त्याच्यानंतर तुम्ही वायवा घेता, त्या वायवाच्या संबंधाने सुद्धा मला बोलायचं की वायवा सुद्धा हा आपण त्या संबंधामध्ये तुम्ही आनंदाने पुढे त्या संशोधकांना गेलं पाहिजे की मी हे मांडले, मला हे सांगायचं आहे, मला त्याच्यामध्ये हे बोलायचं आहे. अशा पद्धतीचा संशोधक असला पाहिजे. केवळ जर संशोधक मी एवढंच वाचून दाखवून संपवतो तर त्यालाही काही अर्थ उरत नाही. आणि म्हणून या संबंधानं संशोधकांनी आणि संशोधक मार्गदर्शकांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. आणि दुसरा एक मला महत्वाचा पहिला मुद्दा मांडायचा आहे. बऱ्याचदा आपण असं म्हणतो की 7 वर्ष रजिस्ट्रेशन झालं माझं, 7 वर्षात PhD झाली नाही, बरेच संशोधक विद्यार्थी म्हणतात. पण एकदा रजिस्ट्रेशन करून जातात आणि ज्यावेळेस 6 वर्ष कंप्लीट होण्याच्या त्या काळात येतात आणि म्हणतात आमचं 6 वर्षापासून सुरू आहे, मग पुन्हा परत 1 वर्ष वाढवून द्या म्हणून आम्हाला सरांकडे जावं लागतं. मग अशा गोष्टी न होऊ देता जर खरोखर ज्यांना संशोधन करायचं आहे अशा लोकांना जर वेळेच्या टाइम बाइंडिंग मध्ये जर केलं तर खरंच त्या संशोधनाचा फायदा येणाऱ्या पिढीला होऊ शकतो. आणि म्हणून तशा पद्धतीचा विचार त्या संबंधानं मांडला पाहिजे. आताच सरांनी एक खंत व्यक्त केली की कुठल्याही विषयाची असो की त्या विषयाच्या संबंधानं हे कॉम्प्युटरच्या युगामध्ये फक्त तिथलं काढायचा विषय. आताच उदाहरण सरांनी सांगितलं की जातीचा, हे खरं आहे, घटना घडलेले, अशा घटना घडू नये. कारण सामाजिक शास्त्रांना जर अशा घटना घडल्या तर मला सांगा उद्या समाजशास्त्राचा विकास, सामाजिक शास्त्रांचा विकास, समाजाचा विकास आपण कुठल्या गोष्टीने कल्पना करणार आहोत. आणि म्हणून मला एकंदरीत या सगळ्या गोष्टीचा उहापोह लक्षात घेता आज या संदर्भानं या गोष्टीची चर्चा या एकूण कार्यशाळेमध्ये होईल असं मला वाटतं. आणि एकंदरीत माझा एक आग्रह आपल्या संशोधकाकडून राहिलेला आहे की तो आग्रह माझा या संबंधानं राहिलेला आहे की संशोधनामध्ये सैद्धांतिक दृष्टिकोन हा दिसला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण सिद्धांताची जोड त्या शास्त्राला किंवा आपल्या विषयाला किंवा आपल्या संशोधनाला देणार नाही तोपर्यंत त्याला एक वेगळ्या पद्धतीचा दर्जा प्राप्त होऊ शकणार नाही. आणि म्हणून तो दर्जा जर प्राप्त करायचा असेल तर आपल्याला त्या विषयाला न्याय देता आला पाहिजे, त्या विषयाला सिद्धांताची जोड देता आली पाहिजे, तरच ती खरोखर संशोधन समाजाच्या एकंदरीत विकासासाठी महत्वपूर्ण राहू शकेल. आणि एकंदरीतच त्या संशोधनामधून एखादा सिद्धांत सुद्धा निर्मिती होऊ शकेल असं मला एकंदरीत वाटतं. कारण एकूण या कार्यशाळेचा विचार लक्षात घेता, एकूण या कार्यशाळेचं स्वरूप लक्षात घेता, एकत्रितच सामाजिक संशोधन पद्धतीच्या संबंधानं जी चर्चा होणार आहे ती चर्चा अत्यंत मूलगामी स्वरूपाची होऊ शकेल, मूलगामी पद्धतीनं होईल अशी एक मी अपेक्षा व्यक्त करतो. कारण यामध्ये जे विषय त्यांनी ठेवलेले आहेत ते विषय सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाचे आहेत की बाबूराव जाधव आमच्या सामाजिक शास्त्र संकुलामध्ये प्राध्यापक आहेत, त्यांच्याकडे विषय ते लोकांवय पद्धती इथनो मेथोडॉलॉजीच्या संबंधानं. आता इथनो मेथोडॉलॉजी ही पद्धती शास्त्रामधला एक भाग आहे, तर याच्यावर बऱ्याच लोकांना इथनो मेथोडॉलॉजीच्या संबंधानं अजूनही चर्चा झालेली नाही किंवा बऱ्याच लोकांना या संदर्भातली माहिती नाही. मी हा विषय मुद्दामपणे मांडतो की कारण हे क्षत्रिय पद्धतीनं अभ्यास कोणत्या पद्धतीने करावा, कोणत्या दृष्टिकोनातून करावं, केस स्टडीच्या संबंधाचा हा भाग आहे. आमच्याकडं ठिकाणी जे पारंपरिक काळामध्ये किंवा जे अनेक लोकांनी याच्या संबंधानं अभ्यास केलेला दिसून येतो. यश दुबे असतील, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये लखनौ विद्यापीठामधून अनेकांनी या संदर्भामधलं संशोधन हे मोठ्या प्रमाणामध्ये केलेलं दिसून येतं. म्हणून अशा प्रकारच्या ज्या काही पद्धती आहेत त्या पद्धतीचा विचार संशोधनामध्ये झाला पाहिजे, त्या संबंधीची चर्चा झाली पाहिजे, तरच या संदर्भानं आपले शास्त्र विकसित होऊ शकेल. आता बालाजी केंद्रे सर या संदर्भामध्ये मांडणी करणार आहेत की कोविड-19 मध्ये जे काही मुंबईमध्ये जे एवढं मोठं स्थलांतर झालं, मजुरांचं स्थलांतर झालं,
त्याचे समाज व्यवस्थेवर कोणत्या पद्धतीने इफेक्ट पडत आहेत, कोणत्या पद्धतीने त्याचे परिणाम होत आहेत आणि त्या परिणाम कोणत्या दृष्टिकोनातून एक साधक बाधक कोणत्या पद्धतीतून होत आहेत याच्या संबंधाचे दृष्टिकोनातून जे स्थलांतरितांच्या निर्माण झालेल्या प्रश्नांच्या अनुषंगानं कोणती पद्धती वापरता येऊ शकेल, कोणत्या पद्धतीतून अभ्यास करता येऊ शकेल अशा पद्धतीची विषयाची ती मांडणी करणार आहे. आणि म्हणून जे वेगवेगळ्या पद्धतीचे जे संशोधक अभ्यासक या 5 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये विशेष सरांनी निमंत्रित केलेले आहेत आणि ते संशोधक मार्गदर्शक हे एकूणच या विषयाला न्याय देऊ शकतील असं मला वाटतं. कारण सामाजिक शास्त्रामध्ये आज संशोधनाच्या नवीन दिशा निर्माण होऊन पाहत आहेत आणि त्या दिशा शास्त्रीय स्वरूपाच्या असल्या पाहिजे हाच आमचा संशोधन पद्धतीतून आग्रह राहिलेला आहे. आणि तो जर आग्रह आपण सगळ्यांनी जर पाळला तर खरोखर होणारं जे सामाजिक शास्त्रातलं जे संशोधन आहे ते निश्चित मूलगामी स्वरूपाचं होऊ शकेल आणि सुसूत्रबद्ध पद्धतीने होऊ शकेल आणि त्याच्यातून निघणारे निष्कर्ष देखील ते अचूक स्वरूपाचे निघतील आणि त्याचा फायदा सामाजिक विकासाच्या अनुषंगानं किंवा समाज परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल असं मला एक स्वतःला वाटतं. आणि म्हणून अशा कार्यशाळांचे आयोजन करणं, त्या संबंधाची चर्चा घडवून आणणं हे एक अत्यंत महत्वाचा भाग डॉक्टर विशेष प्राचार्य पंजाबरावजी चव्हाण सरांनी हे घडवून आणलेलं आहे. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो. कारण सर अशा प्रकारच्या चर्चा या संबंधानं होणं काळाची गरज बनलेली आहे. कारण संशोधन जर चांगल्या पद्धतीने विकसित करायचं असेल तर अशा पद्धतीची चर्चा शास्त्रांच्या माध्यमातून सामाजिक शास्त्रांच्या माध्यमातून घडवून आणणं हे महत्वाचं आहे. आज लस निघते का नाही याच्या संबंधाची चर्चा संबंध भारतभर जगभर चालू आहे. तर आताच काल बातमी आली की आता ही लस भारतामध्ये लवकर निघेल, 15 ऑगस्टच्या पूर्वी होईल अशी एक त्यांनी काल टिप्पणी केलेली होती. मग आता एवढे संशोधन म्हणजे संशोधन किती मानवी जीवनाशी किती जिकरीचं बनलेलं आहे. आणि म्हणून हे आरोग्य क्षेत्राच्या संबंधानं त्यांचं संशोधन झालं, पण आपल्याला सामाजिक आरोग्याच्या संबंधानं संशोधन करणं गरजेचं आहे. आज या कोविडचे सामाजिक व्यवस्थेवरले संबंध, व्यक्ती व्यक्तीमधले संबंध, कुटुंबातला कलह, कुटुंबाच्या संबंधामध्ये निर्माण झालेले प्रश्न, या त्याच्यातली रिलेशनशिप कशी बिघडत चालली आहे, विस्कळीत होत चालली आहे, या सगळ्या गोष्टींचा उहापोह आणि येणाऱ्या या पडसाद कशा पद्धतीने समाज व्यवस्थेवर उमटलेले आहेत या सगळ्या महामारीचे, याचाही अभ्यास आपल्याला भविष्यात करावा लागणार आहे. आणि म्हणून सामाजिक शास्त्राची ही खूप मोठी जबाबदारी आहे. जोपर्यंत या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करू शकणार नाही तोपर्यंत समाजाचं दुःख, समाजाच्या वेदना ह्या कशा मांडणार आहात आपण. आणि समाजाचे दुःख वेदना जर त्याच्यावर जर सोल्युशन जर आपण सामाजिक शास्त्राच्या अभ्यासकांना जर आपण काढलो तर खरोखर असं मला वाटतं की खरंच आपला शास्त्राचा अभ्यास महत्वाचा आहे. केवळ जुन्या काळात काय घडलं आणि आता काय घडतं एवढाच कम्पॅरेटिव्ह स्टडी न करता त्याचबरोबर त्याच्यामधून नवीन काय पद्धत आहे, नवीन कोणती पद्धत विकसित करता येऊ शकेल याही गोष्टीचा अभ्यास करणं महत्वाचं आहे मला असं वाटतं. कारण एकंदरीत सामाजिक शास्त्रामध्ये सतत सातत्यानं बदलणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्या प्रामुख्यानं सातत्यानं आपण त्याच्या पद्धतीमध्ये कोणत्या स्वरूपाचा बदल व्हायला लागलेला आहे, बदल सकारात्मक स्वरूप व्हायला लागला का नकारात्मक स्वरूपाचा व्हायला लागला याचा विचार करणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण या संबंधानं चर्चा करणार नाही, जोपर्यंत या संबंधाला आपण संशोधन करणार नाही किंवा त्या संबंधीची चर्चा घडून आणणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की सामाजिक शास्त्राच्या विकासाला चालना मिळू शकणार नाही. आणि म्हणून सामाजिक शास्त्राच्या विकासाला चालना द्यायचा असेल तर अशा वेळेस शास्त्रशुद्ध मांडणी करणं आणि शास्त्रशुद्ध मांडणी करीत असताना त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला या मेथोडॉलॉजीचा, या पद्धतीशास्त्राचा आधार घ्यावाच लागेल. तरच कुठंतरी ही शास्त्रीय, तरच कुठंतरी या शास्त्राचा सामाजिक विकासासाठी महत्वाचा फायदा होऊ शकेल असं मला वाटतं. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आज ज्ञान क्षेत्र विकसित करायचं असेल, वेगवेगळ्या ज्ञानाच्या शाखा आज विकसित होत आहेत, त्या जर विकसित करायचा असेल तर आपल्याला या संशोधनाशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून संशोधन विकासामध्ये या सगळ्या गोष्टी मला महत्वाच्या वाटतात आणि त्या पद्धतीतून आपण सगळी चर्चा घडवून आणाल अशी मी एक अपेक्षा आपल्या पुढे व्यक्त करतो. त्याचबरोबर संशोधनाच्या संबंधामध्ये जे मी काही कल्पना मांडल्या की मला जे वाटलं की मला जे काही अपेक्षा आहेत किंवा तुम्ही ज्या अहवाल लेखनाच्या संदर्भात असतील किंवा तुम्ही जे इंटरव्ह्यू देता व्हायवा त्याला PhD
व्हायवा होस्ट म्हणतो तुम्ही, त्या व्हायवा होस्ट मधून तुम्हाला एक तुमच्या पद्धतीतलं जे प्रेझेंटेशन आहे ते प्रेझेंटेशन जर तुम्हाला स्वतःला जर समाधान देणार असेल तर त्यावेळेस खरं वाटेल की हे संशोधन योग्य पद्धतीने होऊ शकेल. आणि म्हणून या संबंधामधला हा सगळा भाग या कार्यशाळेमधून चांगल्या पद्धतीने चर्चा होईल असं मला वाटतं. एकंदरीतच या अनुषंगानं आपण ही चर्चा करालच आणि या कार्यशाळेतून एक चांगल्या पद्धतीचा मेसेज संशोधन पद्धतीच्या संदर्भातल्या कार्यशाळेच्या माध्यमातून एक चांगले संशोधक निर्माण होऊ शकतील आणि संशोधकांना आणि संशोधन विकासाला सुद्धा चालना मिळू शकेल अशा पद्धतीचा आशावाद मी आपल्या या कार्यशाळेकडून व्यक्त करतो. आणि म्हणून या संशोधन पद्धतीच्या कार्यशाळेला परत एकदा आपल्याला शुभेच्छा व्यक्त करतो. आणि या कार्यशाळेच्या उद्घाटनामधला प्रमुख पाहुणा म्हणून मला निमंत्रित केला म्हणून या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर पंजाबरावजी चव्हाण सर, माझे अभ्यास मंडळातील सहकार्य माजी सिनेट सदस्य प्राध्यापक भिसे सर, माझ्या समाजशास्त्र विभागातील शक्करगे, त्यांचे सोबतीला असलेले सर्व टेक्निशियन, सर्व प्राध्यापक, या सर्वांनी मला निमंत्रित केलं आणि माझ्या काही ज्या भावना इथं मांडता आल्या त्या मांडण्याची संधी मला उपलब्ध करून दिली त्याबद्दल महाविद्यालयाचे आभार व्यक्त करतो. आणि जे या कार्यशाळेसाठी उपस्थित राहिलेले सर्व जे पार्टिसिपंट आहेत त्यांना एक अशी विनंती करतो की आपण एक वास्तववादी स्वरूपाचं चित्रण, वास्तववादी स्वरूपाची मांडणी आपण करणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण मला कुणावर टीका टिप्पणी करण्याचा काही आवश्यकता वाटत नाही किंवा मी करत बी नाही, मला जे वाटलं हे होऊ नये, सामाजिक शास्त्राचा अभ्यासक म्हणून ह्या गोष्टी अभिप्रेत आहेत, आपल्याकडून अपेक्षित आहेत, त्या व्हाव्या याच्यासाठी माझी मांडणी आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण ह्या गोष्टी समजून घ्या आणि त्या माध्यमातूनच संशोधनाला विकसित करा. कारण तुम्ही अभ्यासक म्हणून आज पार्टिसिपंट झालेले आहात आणि या गोष्टीचा फायदा हा संशोधन प्रबंधामध्ये उतरला पाहिजे. केवळ इथं चर्चा करून खूप छान तुम्ही कांबळे सर बोलले, खूप छान धनराज पाटील बोलले, कुणी फलाने सर बोलले, पण पुढे काय आपल्या संशोधनामध्ये जसं तर तसंच, मग याला काय संशोधन कार्यशाळा घेण्याला काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार आपण करा अशा पद्धतीची अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. आणि माझं लांबच चाललेलं 2 शब्द मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आभारी. धन्यवाद सर. बीसी सर. बीसी सर. काय प्रॉब्लेम आहे बीसी सरांचा? हॅलो. धन्यवाद सर. आपण आपल्या भाषणामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला सखोल असं मार्गदर्शन केलं. यानंतर बीसी सर. ओके. यानंतर मी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पंजाबराव चव्हाण सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं आजच्या या 1 वीक एफडीपी प्रोग्रामच्या निमित्तानं अध्यक्षीय भाषण करावं. डॉक्टर पंजाब चव्हाण सर. कैलासवासी दिगंबरराव बिंदू स्मारक समिती भोकर संचलित दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित या 1 वीक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या या उद्घाटन सत्रामध्ये हा जो कार्यक्रम 5 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी संशोधन पद्धतीसाठी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू, आमचे मार्गदर्शक मित्र जोगेंद्र सिंग बिसेन सर. या कार्यक्रमासाठी ज्यांनी अत्यंत सुंदर अशी मांडणी केली ते समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष नारायणरावजी कांबळे सर. या कार्यक्रमाचे आयोजक आणि हा जो कार्यक्रम आमच्या महाविद्यालयामध्ये सोशलॉजी डिपार्टमेंटच्या वतीनं आणि IQCच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला त्याचे कोऑर्डिनेटर डॉक्टर
रामचंद्र भिसे सर आणि IQC डायरेक्टर डॉक्टर अरविंद चव्हाण या दोघांनी मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये 5 दिवस जे रिसर्च मेथोडॉलॉजीच्या संदर्भामध्ये आपलं भाष्य या ठिकाणी व्यक्त करणार आहेत, ते संपूर्ण महाराष्ट्रातून नामवंत असे प्रतिनिधी असणारे, तज्ञ असणारे 10 लोक या ठिकाणी आपलं मनोगत, आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत. आमच्या कैलासवासी दिगंबरराव बिंदू स्मारक समितीचे अध्यक्ष डॉक्टर माधवराव पाटील किनाळकर, संस्थापक अध्यक्ष भजगराव पाटील किनाळकर आणि CDCच्या चेअरमन डॉक्टर वैशालीताई किनाळकर मॅडम या सर्वांनी या कार्यक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रामध्ये माननीय कुलगुरू सर बिसेन सरांनी जी दिशा दिलेली आहे संशोधनाच्या संदर्भामध्ये, आपल्या विद्यापीठाची भूमिका संशोधन कोणत्या दर्जाचं असावं या संदर्भामध्ये त्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपले विचार व्यक्त केले. संशोधन हे प्रामुख्यानं ते दर्जेदारच असलं पाहिजे या बाबतीमध्ये कोणीही दुमत व्यक्त करणार नाही. पण संशोधनाचा दर्जा हा आजच्या ज्या सामाजिक परिस्थितीला अनुकूल आणि सामाजिक परिस्थितीमध्ये ज्या काही समस्या निर्माण होत असतात त्या समस्याची सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातूनही असलं पाहिजे, तरच त्या संशोधनाला समाजासाठी उपयुक्त करता येऊ शकेल. जीवनाच्या सर्वच क्षेत्रामध्ये संशोधनाला अत्यंत महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. आज आपण कोविडच्या या पॅन्डेमिकच्या काळामध्ये संशोधनाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, आणि हा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन मग तो आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल किंवा सामाजिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून, कांबळे सरांनी त्याच्यावर फार सुंदर असं विवेचन केलेलं आहे. हे सामाजिक आरोग्याचे प्रश्न हे सामाजिक संशोधन पद्धतीचं एक मुख्य सूत्र असलं, आजच्या घटनेच्या दृष्टिकोनातून सूत्र असलं पाहिजे. म्हणून सामाजिक आरोग्य आज कुठल्या लेवलवर गेलेलं आहे, मग कौटुंबिक हिंसाचार वाढत आहेत, त्याचबरोबर कुटुंबामधले अनेक प्रश्न सुद्धा निर्माण झालेले आहेत. आपण घरामधली माणसं या कोविडच्या काळामध्ये एकत्रित आलो, कुटुंबासाठी वेळ द्यायला लागलेलो, पण हा वेळ देत असताना सुद्धा अनेक प्रश्न त्याच्यातून निर्माण झालेले आहेत. मग ह्या प्रश्नांची सोडवणूक कशा पद्धतीने करायची ही संशोधनाची एक ती घटना म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, आणि त्याचं संशोधन करत असताना शास्त्रीय पद्धतीने त्याचं संशोधन केलं पाहिजे. ही जी भूमिका कांबळे सरांनी मांडली ती अतिशय उपयुक्त आहे असे मला वाटतं. ज्ञानाची उंची जर वाढवायची असेल तर त्या ज्ञानाचा विस्तारही करणं अत्यंत आवश्यक आहे. नुसता विस्तार करून उपयोग नाही, गुणात्मक विस्तार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हा गुणात्मक विकास वाढ करत असताना आपला संशोधनाचा दर्जाही तितकाच उच्च दर्जाचा ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. शिक्षणाचा उद्देश हा खरं पाहिलं तर स्वचा शोध घेण्याचा असतो. स्व म्हणजे आपल्यातले जे अंतर्गत गुण आहेत ते व्यक्त होण्यासाठी शिक्षण उपयोगी ठरत असते. म्हणून स्वचा शोध घेत असताना हे शिक्षणाच्या माध्यमातून तो स्वचा शोध घेत असतो. पण सत्य काय हे शोधायचं असेल तर तुम्हाला संशोधन करावं लागतं. म्हणून संशोधनाचा उद्देश सुद्धा मुख्यतः सत्याचा शोध घेण्यासाठी असला पाहिजे. पण हे सत्याचा शोध घेत असताना शास्त्रीय पद्धतीनं संशोधन केलं पाहिजे. आणि म्हणून कुठल्याही विषयाला जर असे मूर्त स्वरूप द्यायचं असेल आणि त्या विषयाची पद्धतशीर जर मांडणी करायची असेल तर आपल्याला संशोधन प्रक्रिया त्या ठिकाणी शास्त्रीय पद्धतीनेच मांडणे अत्यंत आवश्यक असतं. सामाजिक शास्त्रामध्ये सामाजिक शास्त्राची एक मर्यादा आहे, कारण सामाजिक शास्त्र हे मानवी जीवनाच्या वर्तनाचा अभ्यास करत असतं, आणि वर्तनाचा ज्यावेळेस अभ्यास करत असतं तिथं थोडंफार नैसर्गिक शास्त्रासारखं 2+2=4 असं होऊ शकत नाही. म्हणून संशोधनामध्ये विषयाला जर दर्जा प्राप्त करून द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये नैसर्गिक शास्त्रातल्या काही शास्त्रीय पद्धतीचा सुद्धा स्वीकार त्या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे. तरच संशोधन हे अतिशय उत्तम दर्जाचं निर्माण होऊ शकेल. आणि मग त्या दृष्टिकोनातून संशोधकानं प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी प्रचंड वाचन, संदर्भ साहित्य याचा वापर केला पाहिजे. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अलीकडल्या काळामध्ये जसं भिसे सरांनी आणि कांबळे सरांनी सुद्धा त्यांच्या दोघांच्याही भाषणामध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे की संशोधनाचा कट
कट पेस्ट मार्ग, शॉर्टकट मार्ग ज्याला आपण म्हणतो, कॉपी पेस्ट मार्ग आज अलीकडल्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा वापर व्हायला लागलेला आहे. ते कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ते थांबवायचं असेल तर संशोधक मार्गदर्शकांनी सुद्धा महत्वाची भूमिका त्या ठिकाणी घेतली पाहिजे. तरच संशोधनाला जे दर्जा आहे ते अतिशय उंचीचा दर्जा त्या ठिकाणी प्राप्त करता येऊ शकेल. म्हणून संशोधनामध्ये जर शास्त्रीयता आणायची असेल तर घटनांचा परस्पर संबंध आपण अभ्यासला पाहिजे. अनुभवाच्या आधारावर त्याचा विचार करत असताना ठामपणे त्याची भूमिका मांडली पाहिजे. आपलं संशोधन ठामपणे मांडण्याची भूमिका सुद्धा आपण घेतली पाहिजे. तरच, नाहीतर आपण एखाद्या व्यक्तीचा, राजकीय व्यक्तीचा ज्यावेळेस अभ्यास करत असतो त्या राजकीय व्यक्तीचे फक्त गुणांचाच विचार करत असतो, पण त्या व्यक्तीमध्ये असणाऱ्या दोषाचा सुद्धा स्पष्टपणे आपण त्या संशोधनामध्ये मांडणी केली पाहिजे. तरच ते संशोधन आपल्याला त्या संशोधनाला दर्जा प्राप्त करता येऊ शकेल. म्हणून संशोधनामध्ये मानवी समाजाचा आणि वर्तनाचा हा अभ्यास करत असताना संशोधन हे जास्तीत जास्त अचूक आणि शास्त्रीय होण्यासाठी परिश्रम त्या संशोधकाने घेतली पाहिजे. या कार्यशाळेच्या निमित्तानं ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह आमच्या या 5 दिवसामध्ये तज्ज्ञ मार्गदर्शक त्या ठिकाणी करतील आणि एक दिशा देतील की आपल्या विद्यापीठाच्या परिसरातील जेवढे काही लोक आहेत त्या सगळ्या लोकांना संशोधक मार्गदर्शक म्हणून भूमिका पार पडताना किंवा संशोधनाचं काम करणारे संशोधक जे आहेत त्यांना सुद्धा हे अत्यंत उपयुक्त ठरेल. म्हणजे प्रबंधाची आराखडा करत असताना, प्रबंधाची मांडणी करत असताना जे प्रबंध आपण निर्माण करणार आहोत त्या निर्माण करत असलेल्या प्रबंधाला संशोधनात्मक दर्जा जो आहे तो दर्जा अतिशय उंचीचा असला पाहिजे. एवढी दक्षता घेणारं हे या कार्यशाळेतून आपल्याला त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन होईल, एवढी एक अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. आपण सर्वजण माननीय कुलगुरू भिसेन सर असतील, राज्य समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे आमचे मित्र नारायणजी कांबळे असतील, या दोघांनी अत्यंत उपयुक्त असं मार्गदर्शन या निमित्तानं उद्घाटकीय सत्रामध्ये केलेलं आहे. मी या दोघांच्याही विचाराचा एक धागा पकडून मी माझे 2 शब्द या ठिकाणी व्यक्त केले. त्याबद्दल आपण समजून घ्याल एवढी एक विनंती करतो आणि या कार्यशाळेला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आपण सर्वजण सहभागी झालात या सर्वांचं मनापासून महाविद्यालयाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि मी थांबतो. जय हिंद. अरविंद, हॅलो. भिसे सरचा काय प्रॉब्लेम आहे? भिसे सर आवाज नाही येतोय आपला. तुम्ही सरांचा रेंज प्रॉब्लेम वाटायला. आभार माना सर तुम्ही. हा, आभार माना आणि मग नंतर लगेच टेक्निकल सत्र सुरू करा तुम्ही. हो सर. हो. या 1 वीक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन रिसर्च मेथोडॉलॉजी च्या या उद्घाटनीय कार्यक्रमाचा आभार प्रदर्शनाचा भार माझ्याकडे देण्यात आला आहे. प्रथमतः एक भिसे सर काहीतरी बोलतायत. सर त्यांचा माईक अनम्यूट आहे. भिसे सर आपला ओके. आता बोला सर. हा, आभार मानून कार्यक्रम सुरू करा. भिसे सरांना काहीतरी प्रॉब्लेम यायला वाटते, तुम्ही सुरू करा. हॅलो सर, येतोय. हा, तुम्ही काय करा, तुम्ही आभार माना आणि टेक्निकल सत्राला सुरुवात करा. भिसे सर अनम्यूट व्हा, तुम्ही अनम्यूट व्हा. भिसे सर अनम्यूट व्हा तुम्ही. हॅलो भिसे सर. नाही, तू आभार मान. तू शक्करगे सर.
हा सर. हा, आभार माना आणि टेक्निकल सत्राला सुरुवात करा. त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम याला, ते टेक्निकल प्रॉब्लेम मध्ये आहेत. अरविंद चव्हाण सर मानतात आभार सर. हा, मानू द्या. मानतो. हो. मित्र हो, आपण या 1 वीक FDP प्रोग्राम ऑन रिसर्च मेथोडॉलॉजी याच्या उद्घाटनीय कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. यानंतर लगेच आपण टेक्निकल सेशन पण सुरू करणार आहे. तर आभार प्रदर्शनाचा भार माझ्याकडे देण्यात आलाय. त्यानिमित्तानं मी आजच्या या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी उद्घाटक म्हणून आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर बिसेन सर हे ऍज अ उद्घाटक म्हणून आम्हाला लाभले. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. बिसेन सरांनी संशोधन कसा असावा या संदर्भात त्यांच्या उद्घाटनपर भाषणामध्ये सखोल असे मार्गदर्शन केले आहे. संशोधन कार्य हे पॉलिसी मेकर अर्थातच जे काही शासन आहे यांच्यापर्यंत ते रिकमेंड करावं अशी त्यांनी अपेक्षा या उद्घाटन भाषणाच्या दरम्यान व्यक्त केली. कारण त्यांना असं वाटते किंवा मग जे काही संशोधक असतील त्यांनी केलेलं कार्य हे समाजापर्यंत जर पोहोचायचं असेल तर आपल्याला ते जे काही पॉलिसी मेकर आहे किंवा जे काही शासन आहे या शासनापर्यंत ते बोलून रिकमेंड करणं गरजेचं आहे, जेणेकरून ते या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचू शकेल. बऱ्याचदा असं होतं की हे जे काही संशोधन आहे हे फक्त आपल्या थेसिस आणि त्या विद्यापीठाच्या लायब्ररीमध्येच ठेवलं जातं आणि त्याचा उपयोग हा समाजापर्यंत पोहोचत नाही. पण असं उत्कृष्ट असे बरेच संशोधन आहे जे फक्त लायब्ररीच्या स्टॅकमध्येच बंद पडून पडलेले आहे. तर असे उत्कृष्ट संशोधन जर आपण शासनाला किंवा जे काही पॉलिसी मेकर आहे, ज्या काही बॉडीज आहेत यांना जर रिकमेंड केल्या गेला तर त्यांचा समाजाला आणि समाजाच्या शेवटच्या घटकालाही उपयोग होईल. या कार्यशाळेच्या माध्यमातून मला असं वाटते की जो काही एक रिपोर्ट जनरेट होईल त्या रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही संशोधनांना एक आवाहन करणार की आपण केलेलं संशोधन हे आपण जे काही पॉलिसी मेकर आहेत किंवा जे काही शासन आहे किंवा ज्या काही गव्हर्निंग बॉडीज आहेत यांना आपण आपले संशोधन हे रिकमेंड करावे. धन्यवाद सर. आपण आम्हाला उद्घाटक म्हणून या 1 वीक FDP प्रोग्राम साठी लाभलात त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो. यानंतर या 1 वीक FDP प्रोग्राम साठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर NT कांबळे सर हे आम्हाला लाभलेत. त्याबद्दलही मी त्यांचे आभार व्यक्त करतो. NT कांबळे सर हे BOS चेअरमन आहेत सोशिओलॉजी मध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ. सरांनी आपल्या भाषणामध्ये सामाजिक संशोधन व ग्रामीण भागातील गरज यामध्ये ऋणानुबंध घडून आणण्यासाठी कार्य संशोधकांनी करावे. तसेच सामाजिक संशोधन पद्धतीमधील बदल पण चर्चा व्हावी असं सरांनी आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या भाषणामध्ये ते इच्छा व्यक्त केलेली आहे. उत्कृष्ट संशोधन होणं गरजेचं आहे अशी पण त्यांची एक अपेक्षा आहे. नवीन ज्ञान हे संशोधकांनी करून जुन्या ज्ञानासोबत त्याची ऋणानुबंध म्हणा किंवा मग सहबंध घालणे हे पण गरजेचं आहे असं त्यांनी आपले मत व्यक्त केलेले आहे. संशोधनामध्ये सिद्धांतातील जोड असावी अशी अपेक्षा संशोधकांकडून या कार्यशाळेच्या निमित्तानं आजच्या प्रमुख पाहुण्यांनी इथे आशा एक व्यक्त केलेली आहे. सरांनी आपल्या प्रमुख पाहुण्या म्हणून भाषणामध्ये बऱ्याच काही अपेक्षा आणि बरंच एक सखोल असं मार्गदर्शन संशोधनाच्या निमित्ताने आम्हाला केलं त्याबद्दल मी प्रमुख पाहुणे डॉक्टर NT कांबळे सर यांचे सतशः आभार व्यक्त करतो. त्यानंतर आजच्या या कार्यशाळेसाठी उद्घाटनीय सत्रासाठी चेअरमन अध्यक्ष म्हणून आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी स्थान भूषवले त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार व्यक्त करतो. तसेच या उद्घाटन कार्यक्रमाला किंवा जे काही सहभागी झालेले आहेत असे टोटल 783 जे काही पार्टिसिपंट आहे यांचे पण मी आभार व्यक्त करतो. कारण या सर्व सहभागी प्राध्यापकांच्या सहभागाव्यतिरिक्त हा कार्यक्रम यशस्वी निश्चितच होणार नाही आहे. तर त्यामुळे मी त्यांचे सुद्धा आभार या निमित्ताने व्यक्त करतो. त्यासोबतच ही कार्यशाळा घडवून आणण्यामागे ज्यांचा सर्वात महत्वाचा हातभार आहे ते असे या FDP प्रोग्रामचे कोऑर्डिनेटर माझे सहकारी डॉक्टर रामचंद्र भिसे सर, तसेच टेक्निकल डॉक्टर नागेश ढोले सर, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉक्टर दीपक भुसारे सर
यांचे पण मी इथे आभार व्यक्त करतो. आमच्या सतत पाठीशी राहणारे आमच्या संस्थेचे मार्गदर्शक अध्यक्ष किनाळकर साहेब आणि आमच्या सीडीसीच्या मेंबर किनाळकर मॅडम यांचे पण मी इथे शतशः आभार व्यक्त करतो. तसेच आमच्या मधल्यातील सर्व आमचे सहकारी ज्यांच्या सहकार्यामुळे हा FDP प्रोग्राम आम्ही इथे घेऊ शकलो, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करून इथे माझ्या आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम आटोपता घेतो आणि पुढील सत्र टेक्निकल सेशन साठी मी डॉक्टर दीपक भुसारे सरांकडे हँड ओव्हर करतो. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. Thank you, sir. As per our schedule, that our technical session will start sharp at 1:30 p.m. So I request to all the participants, those who have registered and actively participates in this FDP program on research methodology, that all of you will rejoin at scheduled time at sharp 1:30 p.m. Thank you. सर्व पार्टिसिपंट्स ना विनंती आहे की ऍज पर आप भुसारे सर आपला आवाज येत नाहीये. आपल्या या 1 वीक FDP सर आपला 1:30 वाजे आहे. हॅलो. हा सर येतोय. हा येतोय सर, बोला बोला. सर आपण दिलेल्या शेड्यूल नुसार आपण आपलं टेक्निकल सेशन शार्प 1:30 वाजता चालू होईल. सर्व पार्टिसिपंट्सला विनंती आहे की त्यांनी 1:30 वाजता शार्प 1:30 वाजता याच लिंक वरती जॉईन व्हायचं आहे. माझा आवाज येतोय सर्वांना? ओके ओके हो सर आपण सर्वांना विनंती आहे की जो काही आपण FDPचा जो काही शेड्यूल दिला आहे त्यातलं जे काही पहिलं टेक्निकल सेशन आहे हे 1:30 वाजता सुरू होईल आणि 1:30 ते 3:30 आजचं जे काही फर्स्ट टेक्निकल सेशन आहे सुरू होईल. त्यावेळेला सर्व जे काही सहभागी आहेत त्यांनी 1:30 वाजता 1:30 याच FDP प्रोग्राम मध्ये जॉईन व्हावे आणि फर्स्ट टेक्निकल सेशन नंतर आजच्या या FDP प्रोग्राम साठीची की असलेली असाइनमेंट आणि फीडबॅक लिंक जी आहे लगेच 3:30 किंवा 4 वाजेपर्यंत आपल्या जे काही व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप आहे यावर रिलीज करण्यात येईल. सर्व सहभागींना विनंती आहे की जे काही टेक्निकल सेशन्स आहेत सर्व टेक्निकल सेशन आपण अटेंड करावे आणि प्रत्येक टेक्निकल सेशन नंतर आपल्याला एक असाइनमेंट आणि फीडबॅकची लिंक मिळेल. ज्या FDP प्रोग्रामच्या सर्टिफिकेट साठी ह्या सर्व टेक्निकल सेशन अटेंड करणं आणि सर्व असाइनमेंट आणि फीडबॅक फॉर्म सबमिट करणं सर्वांसाठी गरजेचं आहे. त्यामुळे आपण न चुकता जे काही असाइनमेंट्स आहेत आणि फीडबॅक फॉर्म आहेत हे आपण सर्वांनी भरावे. परत मी एकदा सर्वांना विनंती करतो की त्यांनी आता 1 तासाचा ब्रेक आहे आणि या ब्रेक नंतर आपण सर्व 1:30 पहिल्या टेक्निकल सेशन साठी परत याच लिंक द्वारे या FDP प्रोग्राम मध्ये जॉईन होऊया. थँक्यू व्हेरी मच. समजले. कसं करायचं?